मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधान परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली आहे। मराठा आरक्षण कोर्टामध्ये टिकत नसल्यामुळे बिहार सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारही मराठा आरक्षणाचा 9व्या परिशिष्टात समावेश करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार आहे का, असा सवाल आमदार कपिल पाटील यांनी उपस्थित केलाय। यावर अहवाल मागवून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा केली जाईल असं आश्वासन शंभूराज देसाई यांनी दिले आणि त्यामुळे 9व्या परिशिष्टाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। मराठा समाजासाठी जे स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे ते टिकवण्यासाठी बिहारच्या वाढीव आरक्षणाला हायकोर्टाने तिथल्या फेटाळलं असलं तरी 9 शेड्यूलचं संरक्षण देण्याची मागणी तिथल्या बिहार सरकारने राज्य मंत्रिमंडळाने शिफारस करून केंद्राकडे पाठवलेली आहे। महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण जे स्वतंत्र 10% दिलंय त्याला 9व्या शेड्यूलचं संरक्षण मिळावं यासाठी राज्य मंत्रिमंडळाने ठराव केला आहे आणि केंद्राकडे तो पाठवला आहे का याचा खुलासा पण कराल का? बिहार सरकारने कुठल्या बाबींचा आधार घेतला, तो ठराव करताना कुठल्या गोष्टींचा समावेश केला, आपण दिलेलं आरक्षण त्यांनी दिलेलं आरक्षण याच्यामध्ये काय फरक आहे, या सगळ्या गोष्टी पहिल्या उपसमितीकडे आल्या पाहिजेत ना। त्यामुळे या सगळ्या गोष्टी उपसमितीकडे येतील। मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे त्या येणाऱ्या बैठकीमध्ये या सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाईल आणि निश्चितपणे आरक्षण टिकण्यासाठी जे करावं लागेल ते निश्चितपणाने हे सरकार करेल।